दोन चला हे बघ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आसूस किचन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार स्ट्रीट स्टाईल मंचुरियनची रेसिपी. गाड्यावर ज्या पद्धतीने मिळते त्या पद्धतीने अगदी सेम तशीच टेस्ट तुम्हाला त्यासोबत मिळणारी शेजवान चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर कमेंटमध्ये नक्की कळवा की रेसिपी कशी झाली. एकदा तुम्ही नक्की सर्वात पहिले मी घेतले पाव के-जी पत्ताकोबी घेतली. मी तिला छान ग्रेटरच्या सहाय्याने छान बारीक ग्रेट करून घेतली. तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही ग्रेटरने किंवा चाकूच्या सहाय्याने बारीक कट करू शकतात किंवा तुम्ही चॉपरमध्ये टाकूनही चॉप करून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला अजून त्यात व्हेजिटेबल ॲड करायचे असेल तर नक्की करू शकतात, जसं की गाजर, शिमला मिरची बारीक कट करून तुम्ही नक्कीच त्याची यूज करू शकतात. पण गाड्यावरती जी भेटते त्याच्यात शिमला मिरची किंवा गाजर काही नसतं, फक्त पत्ताकोबी असते. म्हणून मी त्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी शेअर करतो. आपली पत्ताकोबी किती एक सुटसुटीत आणि मोकळी अशी कापून झाली आहे. तर तुम्ही सहजा करून असंच करा की तुमच्याकडे किसणी असेल तर किसणीच्या सहाय्याने त्याला ग्रेट करून घ्या. त्यानंतर आपण ते पत्ताकोबी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. बाउल माझ्याकडे तो छोटा होत होता म्हणून मग मी परत अजून चेंज केला, म्हणजे परातीत त्याला ते पूर्ण मिश्रण टाकलं, कारण जेणेकरून ते मला मिक्स करता येईल. त्यात 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लावर टाकलं आहे. त्यानंतर त्यात स्वादानुसार मी नमक टाकलं आहे. मी 2 चमचे नमक टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आणि अर्धी टीस्पून असं ब्लॅक पेपर पावडर टाकलं आहे. आणि खाण्याचा जो कलर असतो फूड कलर म्हणून, तो मी 1 चिमूटभर घेतला आहे. त्यात पाणी टाकून मिक्स करून त्या पूर्ण मिश्रणात टाकून घेतलं आहे. आणि ते पूर्ण मिश्रण हाताने चांगलं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून एक गोळा बनत नाही. त्यात पाणी अजिबात घालायचं नाही. पाण्याचा बिलकुल वापर न करता आपल्याला पूर्ण एक गोळा तयार करायचा. जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत चांगला हाताच्या सहाय्याने कुच करून आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. आपण जे पत्ताकोबीमध्ये जे नमक टाकलं आहे, नमक टाकल्यानंतर पत्ताकोबीला पाणी सुटतं. त्या पाण्यामध्येच आपला पूर्ण गोळा तयार होऊन जातो. त्यामुळे एकही थेंब आपल्याला पाण्याचा यूज करायचा नाही. बघू शकतात तुम्ही, मी पाणी न यूज करता किती छान आपला गोळा तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायचं, त्यात तेल टाकून तेल गरम करायला ठेवायचं. तेल तापल्यानंतर त्यात आपल्याला एक करून भजीच्या आकाराचे आपल्याला त्यात पकोडे सोडायचे आहेत. ना आता त्याला जसं शेप द्यायची गरज आहे ना आता काही, जसे हातात आले तसे एक करून आपल्याला मीडियम साईजचे आपल्याला गोळे सोडायचे. ना जास्त मोठे ना जास्त छोटे, मीडियम साईजचे करायचे. जर जास्त मोठे झाले तर ते आतून कच्चे राहू शकतात आणि जास्त बारीक झाले किंवा जास्त छोटे झाले तर ते करपूही शकतात किंवा लवकरच जळू शकतात. आपल्याला मीडियम गॅसवरती आपल्याला ते गोळे चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचे, जेणे की वरून एकदम जास्त छान असं क्रिस्पी व्हायला पाहिजे आणि आतून पूर्ण प्रकारे शिजलेले हवेत ना. आता वरून क्रिस्पी झाले आणि वरून आतून कच्चे राहिले असं अजिबात नको व्हायला, म्हणून आपल्याला लक्ष देऊन ते गोळे त्यात टाकून घ्यायचे. ते अशा पद्धतीने मी एक बॅच पूर्ण तळून घेतलेली आहे. असे माझे 2 ते 3 बॅच झाले होते. असे 3 बॅच मी एक करून पूर्ण तळून घेतलेले आहेत. बघू शकतात किती छान कलरही आलेला आहे त्याला आणि वरून किती क्रिस्पी आहेत. तुम्हाला दाखवते मी थोड्या नंतर. आता आपण चटणी करण्यासाठी बघूया. त्यासाठी मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 आल्याचा तुकडा घेतला आहे. 3 हिरवी मिरची घेतली. तुम्हाला हिरवी मिरचीच घ्यायची, लाल मिरचीचा वापर अजिबात नाही करायचा आहे. जी गाड्यावरती जी चटणी भेटते ती हिरवी मिरचीचा वापर केलेला असतो. आणि आपल्याला ही जी भरड करायची ती एकदम जाडसर करायची ना, आता जास्त बारीक करायची. तुम्ही जर जास्त बारीक केली तर त्याचा कडवटपणा येऊ शकतो. अद्रकचा खूप जास्त कडवटपणा येतो. त्यासाठी आपल्याला एकदम जाडसर भरड करून घ्यायची. त्यानंतर त्या कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यात जी आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट केली होती तिला छान कलचवून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला कलचत राहायचं, मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकून आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक लिक्विडी सूप सारखं त्याचं टेक्स्चर येईल तोपर्यंत त्याच्यात आपल्याला जेवढं आवडेल तेवढं पाणी टाकायचं. जेवढी आपल्याला चटणी हवी तेवढं पाणी टाकून त्याला उकळी आणून घ्यायची. त्यानंतर अर्धा चम्मच त्याच्यात सोया सॉस टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच व्हिनेगर टाकायचं आहे. व्हिनेगर टाकल्यानंतर रेडी झालेली ती आपल्याला फ्लावर पाण्यात थोडा फूड कलर टाकून पाण्याने मिक्स कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं, जेणेकरून त्यात गुठळ्या नको तयार व्हायला. कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं. केल्यानंतर त्याला 1 ते 2 उकळी द्यायची. उकळी आल्यानंतर आपलं शेजवान चटणी जी गाड्यावर भेटते त्या टाईपची आपल्याला पूर्णपणे रेडी आहे. बघू शकता ते आपले मंचुरियन रेडी झालेले आहेत. बघू शकतात किती छान क्रिस्पी आणि क्रंची आपले मंचुरियन रेडी आहेत. एकदा नक्की तुम्ही
रेसिपी ह्या पावसाळ्यात तर एकदा नक्की रेसिपी होऊ द्या. माझ्या मुलाला ते खूप जास्त आवडतात, त्यामुळे तो मध्ये हाताचा राहते. तुम्ही त्याचा आवाज ऐका, किती छान क्रिस्पी आणि क्रंची आणि आतूनही किती चमचमीत आपले मंचुरियन रेडी झालेले. आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम क्रंची आणि टेस्टी आपले मंचुरियन रेडी झाले. ओके, बाय.